55 ते 60च्या पुढे त्यांना कोणीही वेळ देत नाहीत. त्यांच्या मनात पण हा पूर्ण आपला कुठेतरी समाजकार्य पूर्ण होत नव्हता. मी त्यात खूप काही बोलायचं असतं, त्यावेळेस त्यांना सुना वेळ देत नाहीत, मुलं वेळ देत नाहीत, नातू वेळ देत नाहीत. पण यांना वेळ देण्यासाठी एक अशी संस्था पाहिजे, एक अशी मला वृद्धांची सेवा करायची, कारण सोशल वर्क करायची. आजच्या तारखेत महिलेला वेळ नसतो, त्यांचा परिवार असतो, त्यांचा संसार असतो, त्यांचे जॉब्स असतात. त्या पलीकडे जाऊन तुम्ही कशा प्रकारे वृद्धाश्रम सांभाळता? सर म्हणजे मी माझ्या परिवारामध्ये माझे मिस्टर आणि माझा मुलगा आहे. अंधेरीला असतो आम्ही. मी त्यांचं सकाळी उठले की सगळं आवरून वगैरे सकाळी 8 ते 8:30ची ट्रेन पकडते आणि 10 पर्यंत वृद्धाश्रमात येते. मी इथून माझं पूर्ण दिनचर्या इथून सुरू होते आणि संध्याकाळी 6-7 वाजता परत इथून रिटर्न घरी जाते अंधेरीला. तिथे गेल्यावर परत त्यांचं आपलं काम करते. वेळ आपल्याकडे नसतोच, काही कामाला वेळ नसतो, पण वेळ काढल्यानंतर आपल्याला खरंच मनाभावातून मला सेवा करायची असेल तर मी वेळ काढते. आणि मला माझा हात वसा आहे की मला निराधारांची सेवा करणं, त्यांना वेळ देणं, त्यांचा एकटेपणा दूर करणं हे मला आवड आहे. म्हणून मी याच्यासाठी पूर्णपणे वेळ देते. इकडे तिकडे वेळ न देता मी ह्याच कामासाठी पूर्ण वेळ देते. हे तुम्हाला पहिल्यापासूनच छंद आहे की म्हणजे करायचं म्हणजे आपण करूया असं काय? हा, मला हा पहिल्यापासून छंद आहे, कारण की मी असं सोशल वर्क करायची. महिलांना काहीतरी कोर्सेस करून देणं, कुणाला कुठे जाणं फिरणं, म्हणजे ज्यांना काही मदत असेल ते करायची. पण हा पूर्ण आपला कुठेतरी समाजकार्य पूर्ण होत नव्हता. मी त्यातूनही माझं शिक्षण पूर्ण करून MSW मास्टर सोशल वर्कर ही डिग्री पूर्ण हातात घेऊनच नंतर मी विचार केला की मला वृद्धांची सेवा करायची. कारण की ते वृद्ध झाल्यानंतर आपल्यासारख्यांना बोलण्याला सर्व वेळ असतो. आपली मैत्रिणी असतात, आपले मित्र असतात, घरचे असतात, नातेवाईक भरपूर असतात. पण जो हा वयोगट आहे 55 ते 60च्या पुढे त्यांना कोणीही वेळ देत नाहीत. त्यांच्या मनात खूप काही बोलायचं असतं, त्यावेळेस त्यांना सुना वेळ देत नाहीत, मुलं वेळ देत नाहीत, नातू वेळ देत नाहीत. पण यांना वेळ देण्यासाठी एक अशी संस्था पाहिजे, एक अशी महिला असली तर ती पूर्णपणे त्यांच्या मनातील काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आणि त्यांना असं वाटतं की मी जे मनात साचून ठेवलेलं आहे हे पुढे कोणतरी व्यक्ती ऐकते आणि ते पूर्ण मनमोकळे बोलतात. हे मला त्यांना पूर्ण वेळ द्यायचा होता आणि त्यांचा एकटेपणा, त्यांच्या मनातलं दुःख भावना समजून घ्यायच्या होत्या. म्हणून मी पूर्णपणे वृद्धांसाठीच वेळ द्यायचा हा विचार केलेला.